एर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तू त्यांस हे वचन सांग. माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहूत, त्या न थांबूत, कारण माझ्या लोकांची कुवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्न भिन्न झाली आहे. मी वनात जातो, तो तेथे तरवारीने वधलेले आहे. शहरात येतो, तो दुष्काळाने पिडलेले मला आढळतात. कारण संदेष्टे आणि याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत. तू यहुदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जीवाला सियोनाचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हास का मारले आहेस? आम्ही शांतीची अपेक्षा करतो, पण ही काही होत नाही. आम्ही बरे होण्याची वाट पाहतो, तो पहा दहशत. हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म आम्ही जाणतो. आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस. तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस. आम्हाशी केलेला करार आठव, तो मोडू नकोस. विदेशांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना. आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू या सर्वांस उत्पन्न केले आहेस. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायांस निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतांतल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.